मस्त नाटक सुरू कर. घे आई आता जा ना आणि आज जाऊन मोठ्याने रडायला सुरुवात कर. हं? जा. हा या. काय झालं प्रीती? रडतेस का तू? स्वराज काही बोललाय का तुला? मग तुझ्या आईच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मग कुठे दुखतंय खुपतंय का तुला? बरं वाटत नाहीये का? मग काय झालंय? रडतेस का तू एवढी सारखी? का इथे येऊन तुला दाखवायचंय मी कशी छान रडते म्हणून रडून दाखवतेस मला? मग भरल्या घरात रडतेस का बाई तू? आधी रडणं थांबव आणि मला सांग काय झालंय, तर मला कळेल ना कशासाठी रडतेस. काय झालंय? आत्या माझ्याकडून चुकून झालंय. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी, मला माफ करा. माझ्याकडून चुकून झालं. मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. प्रीती, काय केलंस तू? तुझ्या लक्षात येतंय का? अतिशय महत्वाची साडी होती, दादाने दिलेली साडी होती. आणि तू मला म्हणाली होतीस ना मी इस्त्री करून आणीन, मी व्यवस्थित इस्त्री करेन. मग अशी कशी जाळलीस तू? लक्ष कुठे होतं तुझं काम करताना? अगं बाई, काय झालं? काय अहो काय झालं? मला वाटलंच होतं तुम्ही आल्या कशा नाही. दाराला काय कान लावूनच उभे होतात का? आत काय घडते ते ऐकायला? झालं सुरू. करा करा, तुम्ही माझा अपमान करा, पण मी कशाला कान लावून उभी राहीन बाई दरवाजा बाहेर? अहो तुमचा आवाज अगदी बाहेर पर्यंत येतोय. आणि तेवढंच नाही, माझ्या लेकीचा सुद्धा आवाज आला हो मला रडताना. म्हणून काळजीने धावत धावत आले मी. काय झालं बाळा? प्रीती, का रडतेस तू? सांग ना मला. अगं काय झालं सांग, मी आहे ना इथे. न घाबरता सांग, काय झालं? ही साडी जळली? बघा बाई, ही साधी साडी जळली म्हणून ओरडताय तुम्ही? हे काय कारण झालं? कमाल आहे बाई तुमची. अहो म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडताय, ते सुद्धा नवीन सुनेवर. बघ बाई प्रीती, म्हणूनच म्हणत होते मी तुला, लग्न करण्याआधीच विचार कर. हो, काही काय बोलताय तुम्ही? आणि मुख्य म्हणजे तुम्ही या घरातल्या नाही आहात, त्यामुळे आमच्या घरातले काय जे प्रॉब्लेम असतील ना ते आम्ही सॉर्ट आउट करू. तुम्ही त्याच्यावर लक्ष घालू नका. आणि आमच्या सुनेशी कसं वागायचं, कसं बोलायचं, तिला कसं ठेवायचं हे आम्ही ठरवू. तुम्ही सांगायची गरज नाहीये मला. आणि प्रीती, तू माझ्याकडनं मागून नेल्या होत्यास ना साड्या की मी इस्त्री करते म्हणून. मी बाहेरच देणार होता इस्त्री करायला. मग ज्या साड्या इस्त्री करायला घेऊन गेली होतीस त्या नीट इस्त्री करता येत नाही तुला? आणि महत्वाची साडी होती ग ही, दादाने दिलेली होती मला. कपडा महत्वाचा नाही, त्याच्यामध्ये ज्या भावना आहेत ना त्या महत्वाच्या आहेत. त्या भावनाच जाळून टाकलेस तू. नाही जमत तर नव्हती करायची इस्त्री. काय हो तुम्ही, एक साडी जळली म्हणून इतकं बोलताय? अहो अख्खं साड्यांचं दुकान आहे ना तुमचं. एक काय 10 साड्या आणून देतील ते पुरुषोत्तम. पुरुषोत्तम दादा. तेच तेच म्हणत होते मी, पण तुम्ही बोलायला द्याल तर ना. तेच नाही, दरवेळेला तुम्ही पुरुषोत्तमच म्हणता. पुरुषोत्तम दादा म्हणायची का? कमाल आहे तुमची. इतकं बोल बोल बोललात. बघा माझ्या लेकीकडे बघा, रडून रडून लाल झाली हो. माणसांपेक्षा वस्तू महत्वाच्या आहेत तुम्हाला. हीच तुमची श्रीमंती? आत्या, आत्या, सॉरी आत्या, मी मुद्दाम नाही केलंय. माझ्याकडून चुकून झालंय. पण आत्या तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तुम्ही मला शिक्षा द्या. मला माहिती आहे माझं नको. काय चाललंय का इथे? हा, अरे बाहेर पर्यंत आवाज येतो तुमचा. बघा ना जावई बापू. ओ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी चुकले. सॉरी. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा जरा, प्लीज शांत व्हा.
आणि नेमकं काय झालं मला सांगता? आत्याला मदत व्हावी आणि माझा वेळ जावा म्हणून मी आत्याकडून साड्या घेतल्या होत्या इस्त्री करायला. त्यातली एक साडी माझ्याकडून चुकून जळली हो. पण मी मुद्दाम नाही केलं. खरंच मी मुद्दाम नाही केलं. माझ्याकडून चुकून झालंय. आत्या, अगं एक साडी जळली म्हणून एवढं का ओरडतेस? अगं किती रडतायत त्या. आणि मला सांग, ही काय गोष्ट आहे का एवढा मोठा तमाशा करायची? तेच तर जावई बापू, अहो हेच समजवते मी त्यांना, पण ऐकायला तयार नाही हो. छाप छाप झापलो माझ्या लेकीला, तेही माझ्या डोळ्यासमोर. यासाठी लग्न करून पाठवले का तुमच्या घरी हे ऐकायला? आत्या, अगं तू असं का वागतेस यांच्यासोबत? आणि तूच सांगतेस ना आम्हाला की माणसाच्या छोट्या छोट्या चुका सोडून द्याव्यात, आणि आता तूच अशी वागतेस. आणि आता झाली चूक आणि त्या सांगतायत ना की हे मुद्दाम नाही केलेलं म्हणून, मग एवढं का ओरडतेस? आत्या एक मिनिट मला सांग, प्रीती महत्वाची आहे की साडी? स्वराष्ट्रीत नुसती साडी नाहीये, दादानी दिलेली साडी आहे ती महत्वाची आहे माझ्यासाठी फार. मान्य आहे मला, पण शेवटी साडीच आहे ना ती. आणि एखादी साडी एका माणसापेक्षा महत्वाची असू शकत नाही ना. हे बघ आत्या, मला वाटतंय आता तुझं चुकलेलं आहे आणि तू यांची माफी मागावीस. काय? अहो काय बोलताय तुम्ही? आत्याने माझी माफी मागायची असं अजिबात होणार नाहीये. हे बघा, मला माहिती आहे माझी चूक आहे, त्यामुळे मी माफी मागायला पाहिजे. आत्या, मला माहिती आहे माझं चुकलंय, पण याची चूक पुन्हा कधी होणार नाही याची काळजी घेईन मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी आत्या, मला माफ कर. आणि यांच्या वतीने पण मी माफी मागते तुमची. स्वराज, तुम्ही चला. बिचारी माझी लेक लाल बुंद झाली हो रडून रडून. आई, तुला काहीतरी सांगायचं आहे. यावेळी पहिल्यांदा मी तुला आणि सुलूला सोडून तिसऱ्या व्यक्तीला फ्रेंडशिप बँड बांधलाय. माझी पहिली अशी बाहेरची मैत्रीण. मैत्रीण काय बघते काय अशी? की नाही तुझ्या मुलाची प्रगती? हा,